अधिवक्ता परिषद रायगड व पनवेल वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अधिवक्ता कार्यशाळा 2025 या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूरजी, महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य माननीय ॲडव्होकेट पारिजात पांडेजी, आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळीजी, माझे जुने वरिष्ठ सहकारी दीपकजी गायकवाड, जिल्हा सरकारी वकील व अध्यक्ष अधिवक्ता परिषद रायगड ॲडव्होकेट संतोष पवार, ॲडव्होकेट संजीव बोरवाडकरजी, ॲडव्होकेट श्रीराम ठोसरजी, ॲडव्होकेट मनोज भुजबळजी, ॲडव्होकेट राजेंद्र देशमुखजी, ॲडव्होकेट सुनील तेलंगेजी, ॲडव्होकेट प्रल्हाद खोपकरजी, ॲडव्होकेट रेखा कांबळेजी आणि उपस्थित सर्व ॲडव्होकेट बंधू भगिनी आणि कार्यक्रमाचे आयोजक, बऱ्याच दिवसांनी एवढ्या वकिलांसमोर एकत्र भेटण्याची बोलण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे माझ्यात पण मला जरा संचारल्यासारखं वाटायला लागलं. आणि वकिलांसमोर कोणीही काही बोलताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे की समोर बोलणारा कितीही शीलवान असला तरी वकिलासमोर तो अशीलच असतो. आणि त्यामुळे मला कल्पना नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणातला हा कार्यक्रम अधिवक्ता परिषदेचा आमचे मनोज भुजबळ आणि त्यांचे सहकारी आयोजित करतील. पण तुमची उपस्थिती आणि तुमचा सुट्टीचा दिवस सुद्धा आणि त्यामध्ये आपल्याला सोमवारपासूनच्या असणाऱ्या आपल्या ब्रीफ्सच्या प्रिपरेशनची तयारी असताना सुद्धा या मधल्या काळामध्ये घर परिवाराला मित्रांना वेळ द्यायचा असतो, तरी सुद्धा आपण हा वेळ काढून आजच्या या अधिवक्ता परिषदेच्या कार्यशाळेला आपण आलात. हेच दाखवतंय की आपल्या सगळ्यांची या विषयाबद्दल, या कार्यशाळेबद्दल आणि कार्यशाळेतनं मिळणाऱ्या गोष्टींबद्दल आपला अपार विश्वास आहे आणि आपलं त्याच्यावरचं विश्वास प्रदर्शित करण्याची उपस्थिती सुद्धा आहे. बऱ्याचदा वकिलांना दुसऱ्याचं म्हणणं ऐकायची सवय नसते आणि बरेचदा जज जे म्हणेल, मॅजिस्ट्रेट जे म्हणेल तेच ऐकून आपलं काम काढून घ्यायची हातोटी पण असते. आजचा विषय मला या ठिकाणी जो दिलेला आहे तो जो एक कायदा, महाराष्ट्रासाठी विशेष जनसुरक्षा कायदा, या विषयातली काही चर्चा करावी अशा पद्धतीचा आहे. मला या विषयाचं आणि या कार्यशाळेची प्रासंगिकता अति महत्वाची वाटते. याचं कारण आमचे मित्र प्रशांत ठाकूर यांनी मांडताना असं म्हटलं की पनवेल हे आता कसं केंद्र झालंय, भारताचं केंद्र नाही तर आंतरराष्ट्रीय केंद्र झालंय किंवा होणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ आलाय, इथे एड्यू सिटी येणार आहे, इथे फन सिटी येणार आहे, इथे सायन्स सिटी येणार आहे, इथे स्पोर्ट्स सिटी येणार आहे, इथे जगभरातल्या विद्यापीठांची येणार आहे, इथे मेडिकल सिटी येणार आहे. तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानातले जगभरातले व्यावसायिक सुद्धा इथे गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची सुद्धा या जिल्ह्यामध्ये वावर आणि रेलचेल वाढणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही बसलेले सगळे जे आहात त्यांची जबाबदारी स्वतःच्या अशिलाची वकालत करणं हे तर आहेच, तो व्यवसायच आहे. पण त्याबरोबरीने तुमच्या सगळ्यांच्या या आर्थिक उलाढालीनंतर होणाऱ्या गतिविधीतून तुमच्या व्यवसायाची वाढ व्हावी ही कल्पनाच आहे. पण बरोबरीने नकळत गुप्तपणे काही गोष्टी या सगळ्या विभागामध्ये किंबहुना आपल्या भारतात आल्याच आहेत, येतातच आहेत. त्या या जिल्ह्यामध्ये, या पनवेल परिसरामध्ये, या रायगड जिल्ह्यामध्ये अशा सुप्तपणे सुरू होतील की कदाचित त्याच्याकडे दुर्लक्ष झालं तर थोडीशी गडबड होऊ शकते. आणि त्यामुळे या विषयाची चिंता करण्याचं प्रयोजन या कार्यशाळेमध्ये आपण सगळ्यांनी केलेलं आहे. व्यवसायाप्रती जशी आपली प्रतिबद्धता आहे तशी समाजाबद्दल न्याय मिळावा, न्यायिक व्यवस्था उभी राहावी, जस्टिस टू ऑल. वी आर अ ज्युडिशियल ऑफिसर आणि या ज्युडिशियल ऑफिसरच्या रोल मध्ये न्याय मिळाव्या भावनेने अशिलाची
समाजाची, न्यायालयासमोरची व्यवस्था उभं करण्यामधले आपण एक प्रमुख वाहक आहात. आणि म्हणून माझी अपेक्षा आपल्याकडनं या विषयाकडे थोडं अजून जास्त गांभीर्याने पाहावं, अशी त्या ठिकाणची सुरुवातीलाच मला त्या ठिकाणी स्पष्ट करायचं. कोणीतरी म्हटलंय की जीवन उत्पत्तीची मीमांसा, जसं मानवाचं जीवन उत्क्रांतीच्या दिशेने चाललं तसं बदलत गेलं, तशी नागरी जीवनाची उत्थानाची आकलन शक्ती वाढवणं हे मानवी मनाचं काम आहे. आपल्यापैकी काही लोकांना वाटेल मी का म्हणतोय, कशासाठी म्हणतोय, तर ज्या विषयाला मी हात घालतोय तो महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा, याची आवश्यकता आणि पार्श्वभूमी काय, हा माझा सांगण्याचा त्यामागचा मुद्दा आहे. आणि मग आधी मानवापासून मानव आणि उणीवा आणि गरजांपासून समृद्धते आणि संपन्नतेकडे जाणारा मानवी जीव ही जशी उत्क्रांतीची परिमाण आहेत, तशी नागरी जीवनामध्ये सुद्धा नागरी जीवनाच्या उत्थानाची काही परिमाण आहेत. ती काळानुरूप बदलत गेली, काळानुरूप त्याच्यावर साज बाज चढत गेला आणि त्या पद्धतीने आपल्या सगळ्याच व्यवस्थाने आपलं जीवन हे त्या भोवती फिरायला लागलं. आणि आपण जाणतोच की कुठली व्यवस्था, न्यायिक असो, प्रशासकीय असो, राजकीय असो, वैचारिक असो, सामाजिक असो, साहित्यिक असो, कुठली व्यवस्था ही निश्चल नसते. जी व्यवस्था निश्चल झाली ते डबकं झालं, त्याच्यामध्ये दुर्गंधी येणारच. आणि त्यामुळे प्रवाही व्यवस्था निर्मिती ही सजग, सजीव, जिवंत समाजाची, जिवंत राज्याची, जिवंत राष्ट्राची लक्षण आहे. आणि म्हणून जशी मानवी उत्क्रांती आहे, जसं नागरी उत्थान आहे, तसं व्यवस्थांचं परिवर्तन आणि प्रवाही असणं ही काळाची गरज आहे. आणि तो जिवंतपणा हा नागरिकांना अभिप्रेत असल्या पद्धतीचा असतो. आणि म्हणून त्या पद्धतीच्या नवनवीन विचार, आव्हानं, जाणीव, गरजा याच्या आधारावर नवीन कायद्यांची व्यवस्था ही काळाची गरज असते, हा सांगण्याचा त्यामधला माझा उद्देश आहे. बरं, या नवीन कायद्यांच्या व्यवस्थेची आवश्यकता असली तरी हे स्पष्टच केलं पाहिजे की आपल्या असलेल्या संविधानाच्या अंतर्गतच ती असली पाहिजे. संविधानाला जे अभिप्रेत आहे त्याच्या पलीकडचा विचार असताच कामा नये. या भूमिकेतूनच नवीन धोरण असतील, कायदा असेल, नियमावली असेल, या नवीन नवीन झाल्या पाहिजेत. आणि मग महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्याची सहजता या प्रवासामुळेच आहे, यापेक्षा वेगळं काही नाही, हे पहिल्यांदा मला आपल्याला सांगायचं आहे. आणि मग ही का पुढे गेली आहे व्यवस्था, नवीन कायद्याची व्यवस्था का केली आहे, तर आपल्या लक्षात असे येईल की पूर्वी, अगदी पूर्वी नाही म्हणत मी, 10-15 वर्षापूर्वीपर्यंत पण घेऊ आपण, मी 1947 ची गोष्ट सांगतच नाही, आपल्याकडे अधिकारांची, जन अधिकारांची पावलं आपण पुढे पुढे टाकत गेलो. काही वर्षांपूर्वी आपल्याला माहिती मिळण्याचा कायदा, आरटीआयचा कायदा नव्हता, आपला तो अधिकारात आला. आपल्याला सेवांचा कायदा होता, पण म्हणजे त्याला संविधानिक अधिपत्य, राईट टू सर्व्हिस पूर्वी नव्हतं, आता आलं. त्यामुळे आपल्या सगळ्या जनाधिकारांमध्ये, जनतेच्या अधिकारांमध्ये पावलोपावली वाढ होत गेली. तसंच जनजीवन बदलत गेलं. आणि त्या जनजीवनाच्या भागामध्ये आता जग एकच झालं की काय, कारण आता मोबाईलवर सगळ्या गोष्टी कळतात की पॅरिसला कुठलं आंदोलन चालू आहे आणि युरोपामधले टॅक्सेशन काय चालू आहे. बरे, वकिलाने बघितलं नाही तर चालेल, पण अशीलही बघतो, तो सांगतो. आणि त्यामुळे आपल्या जनजीवनामध्ये प्रत्येकाच्या बदल घडला आणि त्यामुळे जनाधिकारात बदलला, जनजीवनामध्ये बदलला, जनसंवादाचे माध्यम पण बदलले. न्यायालयामधले माध्यम भाषिक हा मुद्दा मी नाही सांगत आहे, पण प्रशासकीय व्यवस्था, न्यायिक व्यवस्था आणि त्याचा असलेला संदेश जनतेत जाणं, या जनसंवादाची माध्यम तंत्रज्ञानाने पण बदलली, शब्दावलीने बदलली.
आणि त्या जनतंत्रज्ञानामध्ये आता पारदर्शकतेचा मुद्दा इतका महत्वाचा आला की ज्यामुळे कुठलीही व्यवस्था धोरण कायदा जर घेतला तर त्या कायद्याच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये आत येणं बाहेर जाणं एंट्री एक्झिट हे मल्टिपल लेवलला. मला वेळ कमी असल्यामुळे याच्याचं विश्लेषण मी करत नाही. माझी अपेक्षा की आपण हे समजून घेत आहे. आणि म्हणून जनाधिकार, जनजीवन, जनसंवाद आणि जनतंत्रज्ञान जसं बदलत गेलं तसं जनक्षोभ आणि जन आंदोलनांनी सुद्धा नवीन स्वरूप घेतलं. जसा काळानुरूप 15, 20, 25 वर्षात हा काळ बदलला तसं एखादं आंदोलन, एखादा विचार, एखादा बंड, एखाद्या ठिकाणचं सातत्य विषयावरचं हे मांडण्याची परंपरागत पद्धत बदलली. जनक्षोभ आणि जन आंदोलनाची आता जागा वेगवेगळ्या पद्धतीने घ्यायला लागलो आपण, अशी उदाहरणं समोर यायला लागली. महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या आवश्यकतेची पार्श्वभूमी या सगळ्यांमुळे आहे असं माझं त्यातलं म्हणणं आहे. आणि म्हणून हा कायदा आणण्याच्या बाबतीतल्या गती, आवश्यकता, वेळेची मर्यादा का लागली? कारण जनक्षोभ आणि जन आंदोलनामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर असा होऊ लागला, नवीन मोडस ऑपरेंडीचा वापर असा होऊ लागला की आता एखादी गोष्ट आपण वाचली, बघितली, नंतर कळली आणि त्याच्यावर प्रतिक्रिया दिली, याला पूर्वी 15-20 वर्षापूर्वी दिवस, महिने लागत असतील, तर आता ती मर्यादा काही तासांवर, काही सेकंदांवर, काही मिनिटावर आली, कारण सोशल मीडियावर व्हायरल झालं. आणि म्हणून याची आवश्यकता वेळीच कायदा करण्याची होती. जसं उत्क्रांती, जनउत्थान ही आवश्यकता, बदल काळाची आणि त्याबरोबर मोडस ऑपरेंडी आणि वेळेची मर्यादा या आधारावर या कायद्याची आवश्यकता असल्यामुळे हा कायदा आपण त्या ठिकाणी केला. हे आपण एकदा समजून घेतलं पाहिजे. मग आपण पुढच्या विषयाकडे जाऊन, तो पुढचा विषय आहे की मग हा कायदा जनसुरक्षा, विशेष जनसुरक्षेसाठी का आवश्यक आहे? तर आपण सगळे जाणताच की आतंकवाद आणि नक्षलवाद यामध्ये फरक आहे. आतंकवादी गतिविधिया, नक्षलवादी चळवळ यामध्ये फरक आहे. आतंकवादाला खतपाणी घालणारी लोक आणि त्यांची असलेली कार्यपद्धती आणि नक्षलवादाला खतपाणी आणि चळवळीचं स्वरूप देणारी लोक आणि त्यांची कार्यपद्धती यामध्ये फरक आहे. आणि मी यासाठी म्हणतो कारण बऱ्याचदा अशी भूमिका मांडली जाते की आता असलेल्या कायद्यापेक्षा वेगळा कायदा, महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा करण्याची गरज काय? उत्तर इथे आहे. UAPA हा कायदा केंद्र सरकारचा आतंकवादी संघटनेची कार्यपद्धती, आतंकवादी संघटनेत असलेला सहभाग यासाठी आहे. आणि तशा अर्थाने, रूढ अर्थाने महाराष्ट्रामध्ये नक्षलवादी चळवळीतला सहभाग, नक्षलवादी चळवळीतला फ्रंट ऑर्गनायझेशन, त्यातली सहभागिता, त्यातली आर्थिक तरतूद, त्यातला सेफ पॅसेज यासाठी कायदा नव्हता. म्हणून ही गरज आहे. पुन्हा संविधानाच्या पलीकडे नाही. आणि त्यामुळे हे केवळ आपण भाषणाने मांडतो असं नाही, तर विविध न्यायिक निवाड्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही निवाडे देताना असं म्हटलं की UAPAचा तुम्ही उपयोग या पद्धतीच्या संघटनांच्या बंदीसाठी करताय ज्या आतंकवादी नाहीत. हे अधोरेखित झालं सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्देशानुसार. म्हणून हा कायदा केलेला आहे. केवळ तेवढंच नाही, केंद्र सरकारने वर्षानुवर्ष बरं सक्सेसिव्ह गव्हर्नमेंटने, म्हणजे याच्यात राजकीय अभिनिवेश नाही, हा काही भारतीय जनता पक्षाने आणलेला गायकवाडची कायदा आहे, पण त्याच्याबद्दलची भूमिका ही प्रवाही आहे. आणि म्हणून विविध केंद्र सरकारने त्यावेळेला विविध मार्गदर्शक सूचना अन्य राज्यांना दिल्या. याचे कारण कायदा सुव्यवस्था ही जबाबदारी नक्षलग्रस्त असलेल्या राज्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून नक्षलग्रस्त असलेल्या राज्यांनी यावर चिंतन केलं पाहिजे, याच्यावर भूमिका मांडली पाहिजे, याला रोखण्याची, अशा संघटनांवर बंदी घालण्याची, यात सहभागी घेणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची व्यवस्था केली पाहिजे, असं केंद्र सरकारने, सक्सेसिव्ह गव्हर्नमेंटने सूचना दिल्या. म्हणून हा कायदा आहे. तर मग आपण पहिलं राज्य आहोत काय करणार? हाही प्रचार केला जातो.
की तुम्हाला गरज काय, तुम्हाला गरज आहे तर महाराष्ट्रात गरज काय. मी त्याचं विश्लेषण आपल्या सगळ्यांसमोर टप्प्याटप्प्याने मांडलंच आहे, पुन्हा मी त्याला उद्धृत करत नाही. पण आपलं हे पहिलं राज्य नव्हे. या अगोदर अशा पद्धतीच्या नक्षलवादी, शहरी नक्षलवादी किंवा कडवे डावे, हा शब्द माझा नाहीये, कडवे डावे हा शब्द सुद्धा न्यायालयात आणि काँग्रेसच्या काळातील असलेल्या सरकारने दाखल केलेल्या अफिडेव्हिट मध्ये सुद्धा वापरला गेला. आणि म्हणून या कडवे डावे किंवा शहरी नक्षलवादी या संघटनांच्या बाबतीमध्ये कायदा केला पाहिजे या सूचना केंद्र सरकारच्या आधारावर ज्या राज्यांनी कायदा केला त्यांची नावं मी आपल्या समोर सांगतोय. आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा या राज्यांनी तो कायदा केला. महाराष्ट्र पहिला नव्हे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं म्हणून केला, केंद्र सरकारच्या सूचना आहे म्हणून केला, महाराष्ट्रात त्यासाठी कायदा नव्हता म्हणून केला आणि अन्य राज्यांनी सुद्धा केला, आपण सुद्धा केला. विपर्यासाला स्थान नाही. आणि मग त्याही काही लोकांचं म्हणणं आहे पण हा कायदा टिकणारा आहे का, तुम्ही कशाला करता. आपण तर वकीलच आहात. मी सांगतोय आपण 2 मिनिटांमध्येच या शंका उपस्थित करणाऱ्या शंकाखोरांना, मी त्याला शंकासूरच म्हणतो, या शंकासुरांना सांगू शकता की 2014 त्याआधी 1996 पासून हा कायदा झाला. त्यावेळेला टीडीपीचं सरकार होतं, ओडिसामध्ये पटनाईक साहेबांचं सरकार होतं. राजकीय परिप्रेक्ष्य द्यायचं असेल तर, आणि काही प्रकरणांमध्ये 2014ला तत्कालीन त्याकडच्या उच्च न्यायालयामध्ये तो कायदा टिकला. पार्श्वभूमी सांगितली, कोर्टाची गरज सांगितली, व्यवस्थेची गरज सांगितली, टिकला. यानंतर महाराष्ट्रामध्ये हा कायदा आपण रचनेने आणला. हा कायदा आहे कोणासाठी, मांडणी करतात ते लोक. तुम्ही विरोधकांचा आवाज दाबाल, तुम्ही पत्रकारांना लिहू देणार नाही, सरकारच्या विरोधात बोललं की गळचेपी कराल, तुम्हाला हुकुमशाही आणायची आहो नाही हो. जसं मी सांगितलं याचं अधिष्ठान पूर्णपणे न्यायिक आहे, तसं या कायद्याच्या इंटिग्रिटीज मी वाचत नाही. कारण तुम्ही कायदा वाचला असाल किंवा वाचाल, याचा स्कोप ज्याला आपण म्हणू, याची मर्यादा या कायदा बनवतानाच हा नक्षलवादी संघटनांपेक्षा कडवे डावे, त्याही बरोबर शब्द वापरायचा झाला तर माओवादी आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ माओवादी यांच्या असलेल्या फ्रंटल ऑर्गनायझेशन साठी आहे. ज्याला भीती वाटत असेल त्या संघटनेला आमच्यावर का करता, तुम्ही चेक करा, नाडी बघा, तुम्ही यातल्या आत कायद्यामध्ये अडचण नाही. याच्या आधारावर स्वतःच्या संरक्षणाची आणि विपर्यासाची भूमिका घेऊ नका. The scope of the act is very clear. This is for urban Nakshals, CPI, Maowadi and extreme leftist frontal organization. बरं, तुमच्या मनात हाही प्रश्न होईल त्यांच्यासाठी सुद्धा का. आता मी ते अख्खं वाचत नाही, युट्यूबवर पण अवेलेबल आहे. पारिजात पांडेजी का तुम्हाला सर्क्युलेट करतील. देवेंद्रजींचं भाषण विधानसभेतलं पूर्ण स्पष्ट आहे. तर त्या संघटनांवर याच्यासाठी की या संघटना आता दुर्गम भागामध्येच नक्षलवादी राहिल्यात असं नाही. पूर्वी महाराष्ट्रामध्ये नक्षलवादी चळवळ 4 जिल्ह्यांमध्ये होती हो, आता ती 2 तालुक्यांपर्यंत आली. पुन्हा आपल्या सरकारने खूप जलद गतीने काम केलं. माननीय अमित शहाजी, नरेंद्र मोदीजीच्या सरकारने त्यातली पावलं उचलली, देवेंद्रजींनी कारवाई केली, हे खरं आहे. पण तरी सक्सेसिव्ह गव्हर्नमेंटचा भाग आहे. 4 जिल्ह्यावरून या अशा पद्धतीच्या संघटना 2 जिल्ह्यावर आल्या आणि मग यांनी आता विविध माओवादी किंवा नक्षलवादी संघटना ज्यांनी क्रांतीचा आधार घेऊन, सशस्त्र क्रांतीचा आधार घेऊन आपल्या विचारधारेला व्यवस्थेच्या विरोधात उभं करून, संविधानाच्या आणि न्यायिक व्यवस्थेच्या, न्यायालयाच्या विरोधात वातावरण करून आमची ही क्रांती आहे असं मांडून वर्षानुवर्ष सशस्त्र क्रांती केली. त्यांनी आता ऍक्टिव्ह वर्कर मिळाल्याला अडचण निर्माण झाल्यावर पॅसिव्ह पद्धतीने काम सुरू केलं. हा फरक समजून, मी जसं सुरुवातीला म्हटलं की जनक्षोभ जन आंदोलनाची पद्धत बदलली.
तर ऍक्टिव्ह लोक मिळवण्याला बंदी झाली, अडचण झाली, सरकार मजबूत काम करायला लागलं, तर त्यांनी पॅसिव्ह पद्धतीने काम सुरू केलं. ते पॅसिव्ह पद्धतीचं काम काय? शहरात अड्डे बनवा, सेफ पॅसेज द्या, त्यातल्या सशस्त्र क्रांती करणाऱ्या, सशस्त्र क्रांती शब्दच बरोबर आहे, सशस्त्र पद्धतीने काम करणाऱ्या लोकांची बाजू मांडा, त्याबद्दल संविधानात गैरसमज पसरवा, न्यायिक व्यवस्थेत इंटरफिअर करा आणि एक वायुमंडल निर्माण करा डिसइन्फॉर्मेशन, मिसइन्फॉर्मेशन अँड आपण ज्याला म्हणू की तुटलेली इन्फॉर्मेशन, स्कॅटर्ड इन्फॉर्मेशन, ही मोडस ऑपरेंडी घेतली. आणि या डिसइन्फॉर्मेशन, मिसइन्फॉर्मेशन आणि स्कॅटर इन्फॉर्मेशन मधून सामान्य बुद्धीच्या, सामान्य नागरिकाला, सामान्यतः विचार करणाऱ्या माणसाच्या मनात शंका निर्माण करा. बघा, ह्याला बंदी घातली, ह्याला अटक केलं, तुम्हाला पण करू शकतात. अरे बाबा, त्यांनी काय केलंय हे न्यायालयासमोर आलेलं आहे. आणि म्हणून या पद्धतीचा प्रचार प्रसार करणाऱ्या संघटनांवर हा स्कोप आहे, त्यांचा पॅसिव्ह रोल वाढला आहे. बरं, हे आशिष शेलार म्हणत नाही, सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणत नाही, केंद्र सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून काँग्रेसचा गृहमंत्री असताना न्यायालयात जे अफिडेव्हिट दिलं त्यामध्ये नवीन नवीन मोडस ऑपरेंडी, न्यू एज टेक्नॉलॉजी आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगितलं त्यांनी की प्राध्यापक, बुद्धिवान, तरुण अशा मंडळींना इन्फ्लुएन्स करून या पद्धतीचं काम केलं जातं, जे सत्य आहे, जे काँग्रेसने मानलं. आणि मग या पद्धतीच्या व्यक्ती शोधून, हेतू काय त्यांचा पूर्ण अख्खं मी त्यातलं वाचून दाखवत नाही, पण मी 2-3 शब्द त्यातले मुद्दाम वाचून दाखवीन की आमची क्रांती शस्त्र क्रांती आहे, आमची क्रांती, आमचा बंड हा साम्यवादाचा आहे. आणि त्याबद्दल कोणाच्या विरोधात आहे? तर आमचा बंड, आमचं युद्ध, खरं तर बंड नाही, युद्धच शब्द त्यांनी वापरलाय. आणि पर्टिक्युलरली शब्द वापरायचा तर दीर्घकालीन लोकयुद्ध हा शब्द हेतूमध्ये या संघटना, माओवादी संघटना, अर्बन नक्षल संघटनाने वापरलाय. दीर्घकालीन लोकयुद्ध कशाच्या विरोधात? नीट समजून घ्या. अर्थवादाच्या विरोधात, या देशातल्या संविधानवादाच्या विरोधात, न्यायिकवादाच्या विरोधात, प्रशासकीय वादाच्या विरोधात आमचं हे दीर्घकालीन असलेलं लोकयुद्ध आहे, लोक आंदोलन नाही. समजून घ्या फरक. आणि तो फरक समजवण्यापुरता मी पक्षीय फरक आपल्याला सांगतोय. होय, आम्ही सगळी मंडळी, मंचावरची आम्ही काही मंडळी आहोत, सगळी मंडळी आहोत, आम्ही दीर्घकालीन आंदोलन केलं, आम्ही युद्ध नाही केलं. आम्ही राम मंदिर झालं पाहिजे विटा जमा केल्या, आम्ही त्या ठिकाणी कारसेवा केली, आम्ही जनजागृती केली, आम्ही जन आंदोलन उभं केलं, आम्ही युद्ध नाही म्हटलं. चलो काश्मीरला मी सुद्धा गेलेलो, गायकवाडांना माहिती आहे. कॉलेजवर उभं राहून लोक सहभाग घेण्यासाठी वर्षानुवर्ष आंदोलन केलं आम्ही. काश्मीरचा तिरंगा तिकडे श्रीनगरला लागला पाहिजे म्हणून तिथपर्यंत गेलो, पण आम्ही युद्ध नाही केलं. आणि मग जरा तुम्हाला दुसरी बाजू कळायची असेल तर बघा, मी कोणावर आलोचना करतोय म्हणून नाही, पण तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून उदाहरण देतोय. काही तुम्हाला आंदोलनं दिसतील अलीकडच्या काळामधली की ज्यामध्ये सो कॉल्ड आंदोलन करणारे लाल किल्ल्यावर मार्च करतील, संविधानाची निर्मिती करणाऱ्या संसदेवर मार्च करणारे दिसतील. काही लोक न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रांगणामध्ये बेंचवर सोडून, न्यायालयाच्या प्रांगणात बेंचवरची लोक रस्त्यावर बसून प्रेस कॉन्फरन्स घेतील. हे लोकयुद्ध आहे. लोक आंदोलन आणि लोकयुद्धामध्ये फरक आहे. दीर्घकालीन लोक आंदोलन ही परंपरा आहे देशाची, आम्ही सुद्धा केलं, अगोदर सुद्धा केलं. मग चिपको आंदोलन असेल, अजून कुठलंही मिठाचा सत्याग्रह असेल, पण आता बदललेल्या स्वरूपात हे लोकयुद्ध हे माओवाद्यांचं असलेलं केंद्र. आणि त्यामध्ये तरुणाईला आणि बुद्धिमान समाजाला इन्फ्लुएन्स करून त्याचा भाग बनवणं, याबद्दल न्यायालयाच्या आदेशानंतर केलेल्या या स्कोप मधले काम आहे. गल्लोगल्ली त्याच्या समित्या करू, शहरात त्याचे अड्डे करू, त्यासाठी आवश्यक असलेलं लिटरेचर प्रिंट करू,
खर तर त्या ओरिजिनल त्या सशस्त्र काम करणाऱ्या संघटनेशी डिसअसोसिएशन दाखवू, पण तीच भूमिका मांडू. आणि मग हे शोधण्यासाठी आताच्या भारतीय न्याय संहिता, बरोबर ना, आयपीसी, भारतीय न्याय संहिता, BNS. मी वकिली करायचो तेव्हा आमच्याकडे आयपीसी तोंडात आहे. आजकाल मी ब्रीफलेस वकील आहे. त्यामुळे आताच्या BNS मध्ये त्याच्या मर्यादा आहेत आणि UAPA मध्ये तो आतंकवाद नाही. अशी कुठली संघटना त्याच्यावर बंदी घालण्याच्या मर्यादा असल्यामुळे हा कायदा. बरं, हाही प्रश्न उपस्थित केला जातो की या फ्रंटल ऑर्गनायझेशन आणि मग त्याचा विपर्यास मांडताना बघा, आता तुम्हाला पकडतील, तुम्ही सरकार विरुद्ध बोलला. विद्यार्थी, तुम्ही एखाद्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांनी एखाद्या प्राचार्याविरुद्ध, एखाद्या विद्यापीठाविरुद्ध, एखाद्या निर्णयाविरुद्ध आंदोलन केलं तर बघा सरकार पकडलं नाही. बाबांनो, याच्यात थेट व्यक्तीला अटक करायचं प्रावधानच नाही. हा कायदा, हा प्रोग्रेसिव्ह कायदा, आपण वकील असल्यामुळे समजून घ्या. आपण सर्वसाधारणतः कुठल्याही कायद्यामध्ये, विशेषतः भारतीय न्याय संहिता BNS मध्ये किंवा सीआरपीसी ला काय म्हणतात, नाही मग आयपीसी काय, सीआरपीसी ला BNSS, माफ करा, तर BNS आणि BNSS या दोन्ही मध्ये आज एखाद्या संशयित किंवा आरोपीला आपण थेट ज्या यंत्रणा असतात, पोलीस यंत्रणा, त्या अटक करतात, न्यायालयासमोर उभं करतात, रिमांडमध्ये त्याच्यावरचा आरोप सांगतात आणि त्यानंतर पुरावे गोळा करतात आणि मग चार्जशीट फाईल करतो. बरोबर आहे. हा कायदा गैरसमज पसरवणाऱ्यांना सांगितला पाहिजे की यात थेट व्यक्तीची अटक नाहीच आहे, जी मी मगाशी सांगितली BNS आणि BNSS मध्ये आहे. या कायद्यानुसार अशा माओवादी, अर्बन नक्षलवादी, सशस्त्र काम करणाऱ्या आणि संविधान विरोधी विचारधारा पसरवणाऱ्या संघटनांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा सरकारला आणायला लागतो. तो प्राधिकरणासमोर आणायला लागतो. अटकेचा विषय अजूनपर्यंत सुरूच नाही झाला. त्या संस्थांबद्दलचे पुरावे पहिले सरकारला गोळे करायला लागतात आणि ते गोळा केलेले पुरावे त्या प्राधिकरणासमोर मांडावे लागतात. अन्य BNS मध्ये तर पहिलं अटक आणि मग पुरावे आहे. इथे पहिल्यांदा पुरावे त्या प्राधिकरणासमोर द्यावे लागतात. बरं, प्राधिकरण नावाची व्यवस्था आहे ती एक इंडिपेंडंट आहे, ज्यामध्ये हायकोर्ट जज, PP आणि जो जज म्हणू शकतो अशा पद्धतीच्या 3 लोकांची व्यवस्था आहे. ती त्याची पडताळणी करेल आणि मग त्या संघटनेवर बंदी घालण्याच्या पुराव्यासहित दिलेल्या सरकारच्या निर्णयावर किंवा ऍप्लिकेशनवर किंवा भूमिकेवर ते निर्णय करतील. तिथे सुद्धा त्या संघटनेला आपली बाजू मांडण्याची संधी आहे. उचलला आणि आत टाकला असं विद्यार्थी, पत्रकार, संघटना, सामाजिक संघटना यांच्यावर गैरसमज पसरवला जातो. सफेद झूट. आणि म्हणून ही प्रक्रिया केल्यानंतर सुद्धा त्या ऍडवायझरी ऑथॉरिटीला, त्या प्राधिकरणाला वाटल्यानंतर 1 महिन्याचा वेळ त्या संघटनेला द्यायला लागेल. हा निर्णय आम्ही घेतोय आणि त्याच्यावर फर्स्ट अपील डायरेक्ट हायकोर्ट आहे. या प्रक्रियेनंतर जी संघटना बंद होईल, त्या बंद झालेल्या संघटनेचा जो सदस्य सिद्ध होईल, जो त्याला अबेट करणारा सिद्ध होईल, जो त्याला फायनान्शियल मदत करणारा सिद्ध होईल, त्याला अटक होईल. अटक नंतर बाकीची कारवाई नाही. त्यामुळे गैरसमज आहे. आणि म्हणून या पद्धतीने प्रोग्रेसिव्ह कायदा, तोही देशहितासाठी, संविधान हितासाठी, आर्थिक वादाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांच्या नाड्या आवळण्यासाठी केलेला हा कायदा आहे. हे आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायला लागेल. बरं, हा कायदा महाराष्ट्राने आणला, एका रात्रीत वाटलं आणि आला, तर त्यांच्या काळात मॅडमनी फोन केला आणि म्हणून आला असा नाही. यावर कायदा येण्याआधी जवळजवळ 12,000 सूचना विभागाने गोळा केल्या, गृह विभागाने गोळा केल्या. त्या 12,000 सूचनांनंतर सुद्धा ज्या वकील मंडळींना, ज्या संस्थांना, ज्या पत्रकारांना, काही सामाजिक संस्थांना,
काही विचारवंतांच्या लोकांना यावर प्रश्न होते, तर आपले ऍडव्होकेट जनरल तत्कालीन, आपले वकील, आपल्या व्यवस्थेतली सगळी मंडळी यांच्या बैठका झाल्या. त्यानंतर विधानसभेला मांडल्यावर हा पहिलाच कायदा असा असेल गेल्या काही वर्षातला की ज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री फडणवीसजी स्वतःच उभे राहिले आणि म्हणाले हा कायदा आम्ही आणतो बरोबर आहोत, तरी याची सर्वव्यापक चर्चा झाली असली तरी एक अजूनचा फोरम केला पाहिजे म्हणून आम्ही आज जॉईंट सिलेक्शन कमिटीकडे पाठवतो. सरकार म्हणतंय, विरोधकांच्या मागणार नाही. आणि जॉईंट सिलेक्शन कमिटीत सर्व पक्षीय सदस्यांची चर्चा झाल्यावर आपण याचंही महत्व जाणून घेतो की एकही डिसेंट नोट नाही. समजून घ्या तुम्ही, विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे असून सुद्धा एकही डिसेंट नोट नाही. बदल जे प्रस्तावित केले त्याची चर्चा होऊन विधानसभेत चर्चा परिपूर्ण झाल्यावर हा कायदा आलेला आहे. ही हुकुमशाही नाही, ही न्यायिक प्रक्रिया आहे, ही परंपरागत प्रक्रिया आहे, ही आपली असलेली कार्यपद्धती आहे, ही संवैधानिक प्रक्रिया आहे. आणि अशा पद्धतीच्या आलेल्या कायद्याच्या आधारावर आज महाराष्ट्र सरकारने एक प्रोग्रेसिव्ह विचार केला. तो म्हणजे अशा माओवादी संघटना ज्यांच्यावर बंदी आधीपासून होती, ज्या संघटना UAPA मध्ये अखत्यारी देऊ शकत नाहीत, ज्या संघटना शहरी नक्षलवादाला सशस्त्र पद्धतीने संविधानाच्या विरोधात, विकासाच्या विरोधात आणि अर्थवादाच्या विरोधामध्ये गल्लोगल्ली समिती निर्माण करून विपर्यासाचं भूत करून व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण करून या व्यवस्था खळबळीत आणि दुर्धर झाल्या पाहिजेत म्हणून काम करणाऱ्या संघटनांवर कायदेशीर प्रक्रिया करून बंदी आणल्यानंतर अटकेपर्यंतची आहे. हा त्यातला एक वाक्य आहे. आता हे झालं नाही तर मी तुम्हाला सांगतो की ज्या 4 राज्यांमध्ये या बंदीचे कायदे आले तर आंध्र प्रदेशने 9 संघटना, मी आकड्या पुढे मागे होत असेल, बंदी केली. तेलंगणाने 7 संघटनांवर बंदी केली. अन्य ठिकाणी ओडिशामध्ये काही संघटनांवर बंदी केली. पण सर्वात जास्त अशा पद्धतीच्या विचारधारेवर अस्थिरता आणि अराजकता निर्माण करणाऱ्या संघटनांची सगळ्यात जास्त संख्या प्रशांतजी महाराष्ट्रात आहेत. 64 संघटना. बरं, हाही एफिडेव्हिट न्यायालयात काँग्रेसच्या काळापासून आहे. नावं सुद्धा आहेत. मी नावं घेतली तर त्याच्यावर लोक ताडाताडा उठतील, पण मी सांगतोच कबीर कला केंद्र आम्ही नाही नाव घेतलं, सत्यच आहे ते, पासून अन्य संघटना आहे. 64 संघटना. आणि त्याची आश्चर्य काय माहितीये का, या 64 पैकी 6 संघटना अशा आहेत ज्यांना महाराष्ट्रात बंदी नाही आहे, पण त्यांच्यावर गुजरात असेल, ओडिसा असेल, तेलंगणा या राज्याने बंदी घातली आहे. महाराष्ट्राने कायदा नव्हता म्हणून बंदी घालू शकला नाही. म्हणजे महाराष्ट्रात हॉटबेड या संघटनांना आपल्या पद्धतीने संविधान विरोधी काम करण्याचा होता, थांबवला पाहिजे म्हणून कायदा. मी सुरुवातीला जसं म्हटलं की डिसइन्फॉर्मेशन, मिसइन्फॉर्मेशन, स्कॅटर्ड अँड फ्रॅक्चर्ड इन्फॉर्मेशनच्या आधारावर जनभावना, जनक्षोभ बदलवायचा अगदी थेट उदाहरण नसलं तरी अशा पद्धतीने वाहत्या प्रक्रियेतल्या व्यवस्था निर्माण झाल्या नाहीत आवश्यकतेनुसार. तर काय होतं, थेट उदाहरण नसलं तरी नेपाळचं उदाहरण बघा. मला माहित नाही, मी एक लेख वाचला, तो सत्य असं समजून मी आपल्यासमोर मांडतोय की नेपाळचं उदाहरण किंवा आपल्या आजूबाजूच्या सर्व राष्ट्रांची उदाहरण आपण बघितली तर लक्षात असेल अस्थिरता कुठपर्यंत आहे. तर पाकिस्तानचा तत्कालीन पंतप्रधान जेलमध्ये जावा लागला, सैन्याने ताबा घेतला. बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधानाला त्या देशातून पळून जावं लागलं, भारतात आश्रय घ्यायला लागला. म्यानमारमध्ये लोकशाही व्यवस्थाच राहिली नाही, श्रीलंकेतली व्यवस्था अन्य राष्ट्रांनी कंट्रोल केली अशा पद्धतीचे लेख येतात. आणि नेपाळमध्ये सत्ता बदल झाले, त्याचं कारण तो लेख मी वाचला तसं सांगतो की विषय सुरू झाला नेपाळमध्ये केवळ एकाच गोष्टीने की समाज माध्यम जी आहेत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, याचा भरपूर उपयोग आपल्याकडे होतो, तिकडे होतो. तो म्हणजे आपण फेसबुक, टिकटॉक, ट्विटर या पद्धतीचा होतो. अल्गोरिदम किंवा इंटरनेट आधारावर अशा सोशल मीडियाच्या माध्यमाचा ज्या विदेशी कंपन्या आहेत त्यांचा खूप उपयोग होतो. म्हणून नेपाळच्या तत्कालीन सरकारने अशी भूमिका मांडली की तुमचा रोजगार, तुमचा व्यवसाय तुम्ही इथे करताय ना, तर कार्यालय इथे उघडा, आमच्याकडे आर्थिक उन्नती होते.
ही मागणी योग्य अयोग्य का नीट मला त्याच्यावर भाष्य करायचं. पण ज्या वेळेला ही भूमिका मांडल्यानंतर जर नीट कायदे आणि सजगता नसेल तर काय होऊ शकतं असं मला वाटतं ते मी सांगतोय. 1200 वेगवेगळ्या ठिकाणाहून नेपाळ मधल्या काही संघटनांनी हॅशटॅग निर्माण केला, तो वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या ठिकाणून, पण संदेश एकच, वेगवेगळ्या शब्दात. आणि ट्विटरचा अल्गोरिदम आपल्याला माहिती आहे, जर हॅशटॅग एकाच पद्धतीचा एकाच विषयाचा वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगळ्या भाषेत आला तर तो त्याला महत्व देतो आणि ऑटो मोड मध्ये त्याला प्रमोट करतो. नेपाळमध्ये असं वायुमंडळ निर्माण झालं की अरे अराजकता माजली, बोलण्याचं स्वातंत्र्य गेलंय. त्याच वेळेला या सर्व तत्कालीन तिथल्या मंडळींनी फेसबुकवर एक अभियान चालवलं, वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या शब्दामध्ये. माइंडफुल माइंडलेस असलेलं फेसबुक, माझा शब्द नीट आहे, आवश्यकता याचीच आहे. मी आयटी मिनिस्टर याच्या विरोधात बोलत नाही, पण मी फक्त विश्लेषण सांगतोय की त्या फेसबुकवर तुम्ही आम्ही रोज करतो ते म्हणजे फक्त लाईक. पण फेसबुकच्या व्यवस्था अशी आहे की तुम्ही जर इमोजी अँग्री फेसचा जर टाकला तर फेसबुकला वाटते सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून या मंडळींनी हॅशटॅग करूनचा ट्विटरवर ट्रेंड केला आणि सरकारी निर्णयाच्या विरोधात वेगवेगळ्या ठिकाणून जनरेटेड इमोजी अँग्री फेसचे टाकले. फेसबुकला वाटलं हे महत्वाचं आहे, सरकार विरोधी मत त्यांनी प्रमोट केलं, सरकारच्या बाबतीतलं मत ट्विटरने प्रमोट केलं. आणि टिकटॉक त्याची इनबिल्ट व्यवस्था अशी आहे की तुम्ही एखादा व्हिडिओ 6 सेकंदाच्या वर बघितला की टिकटॉक ऑटोमॅटिक बघतं की हा व्हिडिओ जास्ती लोकांनी बघितलाय, ते स्वतःच त्याला प्रमोट करतं. म्हणून या मंडळींनी नेपाळमध्ये जे एक व्हिडिओ बनवला ज्यात सामान्य माणसाला मारलं जातं, कॅमेरा फुटला जातो, विद्यार्थी मरतायत, ज्याला प्रत्यक्ष जाणवत नव्हतं त्यालाही याच पद्धतीने ट्विटरवरच्या 6 सेकंद 9 सेकंदावरच्या व्हिडिओ बघितल्याच्या केलेल्या ऑटो जनरेटेड मूडमुळे अरे हे टिकटॉकने प्रमोट केलं, तर टिकटॉकने व्हिडिओ प्रमोट केला, इमोजी अँग्री मॅनने अँग्री फेसने सरकार विरोधी रचना प्रमोट केली, हॅशटॅगने सरकारबद्दलचं मत प्रमोट केलं आणि रस्त्यावर लोक उतरली, उलथापालथ झाली. पंतप्रधान सुद्धा त्यांनी निवडला तो चॅट जीपीटीवर एआय प्लॅटफॉर्मवर निवडला. ही व्यवस्था दुर्व्यवस्था जशी तशीच अजून एक उदाहरण लक्षात घ्या की देशामध्ये मानवी मन मानवी मूल्य याच्या बरोबर खेळवाड केला तर सजग व्यवस्था नाही केली तर काय होऊ शकतो ते उदाहरण युरोपातल्या अल्बेनिया देशाचं आहे. जगातला पहिला देश अल्बेनिया असा निघाला ज्याची लोकसंख्या मुंबईपेक्षा कमी आणि साईज महाराष्ट्रापेक्षा पण खूपच कमी. त्या कॅबिनेटने निर्णय केला की आता आमच्या पुढे असलेल्या समस्या, निष्पक्षता, भ्रष्टाचार विरहित किंवा सुविध व्यवस्था निर्माण करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी आता ठरवलंय की आमचा मंत्री अर्थमंत्री मनुष्य होणार नाही, यंत्रमानव होईल. आणि यंत्रमानव मंत्री केलेला पहिला देश अल्बेनिया झाला. मोठा आव्हान आहे. आणि म्हणून सजग नागरिक, बदलती व्यवस्था, बदलत्या जनक्षोभाचे मार्ग, बॅन घातलेल्या संघटनांचा हेतू आणि बॅन घालण्यासाठी असलेली व्यवस्था संविधानातच संविधान विरोधी वातावरण निर्माण करून अस्थिरतेचा अराजकतेचा प्रयत्न या उद्याच्या धोक्याला आज कायदेशीर पद्धतीने संविधानिक पद्धतीने न्यायालयात टिकेल अशी व्यवस्था निर्माण करणं म्हणजेच महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा आहे. एवढंच मला तुमच्या समोर मांडायचंय. आपण त्यांनी सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.